सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण नागपंचमी विशेष रव्याचा उंडा बनवणार आहोत, जो अगदी कमी साहित्यात बनतो आणि छान चविष्ट असा तयार होतो. तुम्ही एरवी सुद्धा ही रेसिपी बनवू शकता. तर सगळ्यात आधी मी इथे एक वाटी कोमट पाणी घेतलं आहे. त्याच वाटीने एक वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे. हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी पाणी थोडंसं कोमट घेतलंय, म्हणजे गूळ पटकन विरघळला जातो. आता आपल्याला ह्यात जे जाड जाड खडे आहेत ते वितळून घेण्यासाठी एक 15 ते 20 मिनिटं हा गूळ असाच ठेवावा लागेल, म्हणजे हे व्यवस्थित वितळले जातील. तर बघा, इथे 15 ते 20 मिनिटांनी पाणी कोमट असल्यामुळे गूळ लगेचच विरघळला गेलेला आहे. आता यामध्ये त्याच वाटीने, ज्या वाटीने पाणी आणि गूळ घेतलाय त्याच वाटीने मी एक वाटी जाडा रवा घेतलेला आहे. रवा भाजून वगैरे घेतलेला नाहीये, तसाच कच्चा रवा निवडून फक्त घेतलेला आहे. त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता. सोबतच 1 चमचा वेलची पावडर मी इथे घालत आहे. तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही घातली तरी सुद्धा चालणार आहे. आता हे सगळं मिश्रण मिक्स करायच्या आधी 1 चमचा तूप यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे, म्हणजे याला छान असा सॉफ्टनेस येतो. तूप घातल्यानंतर हे सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून घ्यायचं आहे. रव्याला पाण्यामध्ये छान भिजण्यासाठी एक अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर असं मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता जरी हे पातळ दिसत असलं तरी अर्ध्या तासानंतर रवा हे सगळं पाणी शोषून घेतो, छान याच्यामध्ये मुरला जातो. त्यासाठी आपल्याला 20 ते 25 मिनिटं आपल्याला याला भिजून द्यायचं आहे. याच्यावर मी एक ताटली ठेवत आहे आणि 20 ते 25 मिनिटानंतर आपण हा रवा चेक करणार आहोत. तर इथे 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करूया, ताट उघडून बघूया रवा व्यवस्थित भिजला आहे का. तर बघा, इथे आधी जितका पातळ रवा दिसत होता तो आता व्यवस्थित रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं वरती पाणी राहिलं आहे, ते चालेल, त्याला काही हरकत नाही. ते आपण तव्यावरती जेव्हा ठेवणार आहोत तेव्हा ते छान व्यवस्थित शिजलं जाईल. आता पुन्हा एकदा मी हे मिक्स करून घेते आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला उंडा बनवायचा आहे त्या भांड्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे. सोबतच मी गॅस सुद्धा प्रीहीट करायला त्याच्यावरती तवा आणि वरती एक पातेलं घालून ठेवलेलं आहे. आता तूप लावलेल्या या भांड्यामध्ये मी खालती तळाला थोडेसे पुन्हा ड्रायफ्रुट्स घालत आहेत. टोटली ऑप्शनल आहे, जर ड्रायफ्रुट्स नाही घातलेत तरी सुद्धा चालणार आहे. आता हे सगळं मिश्रण मी यामध्ये ओतून घेत आहे. बघा, जे पाणी दिसत होतं ते आता अजिबात वर कुठे दिसत नाहीये. अगदीच जर जास्त पाणी राहिलं असेल, वरती रव्याच्या वर जास्त पाणी दिसत असेल, तर तुम्ही आणखीन 10-15 मिनिटं रवा तो मुरून द्यायचा आहे आणि थोडा घट्ट झाला की मगच आपल्याला तो तव्यावरती ठेवायचा आहे. आता तवा सुद्धा आपला छान गरम तापलेला आहे, प्रीहीट झालेला आहे. मी पातेलं उलटं करून त्याच्यावर ठेवलं होतं. आता हे आपण भांडं तिकडे डायरेक्ट तव्यावरती ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम मी कमी करून घेतलेली आहे. जे हे पातेलं आपण उकडी करून ठेवलं होतं ते एकदा आता काढूया. आणि मग आतमध्ये मी एक जाळी ठेवलेली आहे, स्टँड ठेवला आहे. तुमच्याकडे जर स्टँड नसेल तर एखादी डिश ठेवलीत त्याच्यावरती हे ठेवलं तरी चालेल. जर डायरेक्टली तुम्ही तव्यावर ठेवलं तर खालतून ते करपू शकतं, म्हणून एक स्टँड किंवा डिश ठेवायची आहे. अर्धा चमचा तूप परतून सोडलंय आणि पुन्हा वरती पातेलं उघडं करून मंद गॅसवरती आपल्याला याला छान 20 ते 25 मिनिटं शिजून द्यायचं आहे. गॅसची फ्लेम बारीकच ठेवलेली होती आणि 25 मिनिटं होऊन गेलेली आहेत. आपण चेक करूयात की ते व्यवस्थित शिजलं गेलं आहे की नाही ते. तर आता सुरी रोवून आपण चेक करूया. सुरी जर क्लीन बाहेर आली तर आपला हा उंडा तयार झालेला आहे. सुरी क्लीन बाहेर येते म्हणजे हा उंडा इथे तयार झालेला आहे. गॅस आता इथे आपण बंद करून घेऊयात आणि याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतरच आपण याला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इकडे मी हे पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय किती छान असा कलर आलेला आहे तो. आता आपण सुरीने याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि मग त्यानंतरच ह्याच्यावरती डिश ठेवून आपल्याला हा डिशमध्ये काढून घ्यायचा आहे. थोडासा साईडला जर चिकटला असेल तर सुरी फिरवल्यामुळे त्या कडा सुटतात आणि पटकन तो ज्या भांड्यात आपण शिजवला आहे त्याच्यातून बाहेर येतो. तर वरती प्लेट ठेवून त्याच्यावरतीच हे उलटं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरतून थोडंसं टॅप करायचं आहे हाताने. अगदी अलगद हा बाहेर येतो, अजिबात चिटकत वगैरे नाही. तर बघा, हा आपला असा उंडा तयार झालेला आहे. अगदी सोपी, सिंपल, कुठलेही जास्त इन्ग्रेडियंट्स न वापरता बनवलेली ही रेसिपी आहे.
चवीला सुद्धा खूप छान लागते. आता ह्याच्या तुम्हाला जशा ज्या आकारात वड्या करून घ्यायच्या आहेत त्या आकारामध्ये तुम्ही वड्या करून घेऊ शकता. अगदी एरवी सुद्धा तुम्ही मुलांना डब्यामध्ये खाऊ म्हणून किंवा मधल्या वेळेला खायला ही रेसिपी बनवू शकता. आता पारंपरिक पद्धतीचा जर उंडा असेल तर त्यामध्ये ड्रायफ्रुट्सच्या ऐवजी फुटाण्याची डाळ, भाजलेले शेंगदाणे, थोडंसं सुकं खोबरं आणि तीळ हे सगळं साहित्य वापरलं जातं. पण आजकालच्या मुलांना ते सगळं आवडत नाही, त्यामुळे मी ते ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत. पण तसं सुद्धा चवीला खूप छान लागतं. ती रेसिपी सुद्धा आपण एकदा नक्की पोस्ट मी करणार आहे. तर इथे मी चौकोनी आकारामध्ये हे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला जसा शेप द्यायचा असेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. तर एक तुकडा मी तुम्हाला इथे जवळून सुद्धा दाखवते. अगदी व्यवस्थित शिजला जातो, कच्चा वगैरे आतमध्ये राहत नाही. तर याला आपण आता छान प्लेटमध्ये हे काढून घेऊयात. तर नक्की हा उंडा तयार करून बघा. यावेळी नागपंचमीला हा प्रसाद तुम्ही नक्की बनवा. अगदी कमी साहित्यात घरच्या साहित्यांमध्ये बनतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो. एक तुकडा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. आतपर्यंत अगदी व्यवस्थित शिजला जातो. अजिबात कच्चा वगैरे राहत नाही. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.